चला तर रामराम मंडळी, आज माझ्या स्किन जर्नीचा हा 10वा भाग आहे. आतापर्यंत मी माझ्या प्रवासातील खूप गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, पण ही अशी एक गोष्ट आहे जी आठवून मलाच माझं खूप हसायला येतं. खरं सांगू का, मी शाळेत असताना स्किन केअर म्हणजे काय हेच मला माहीत नव्हतं. ना माझ्याकडे कोणता फेसवॉश नव्हता किंवा कोणती क्रीम नव्हती आणि सनस्क्रीन म्हणजे काय हे तर मला अजिबातच माहीत नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे मी चेहऱ्याची अजिबात काळजी घेत नव्हते, कारण की मी चेहऱ्याला इतकं महत्त्वच द्यायचे नाही. मी माझा चेहरा ना दिवसातून 1 किंवा 2 वेळा धुवायचे फक्त. खरं सांगायचं तर मला त्याची गरज आहे असं अजिबात वाटायचं नाही. जेव्हा पिंपल्स यायचा तेव्हा मी काय करायचे, फक्त पिंपल्स दिसला की लगेचच तो फोडायचा, एवढंच माझ्या डोक्यात असायचं. पिंपल्स आला, फोडला, विषय संपला. पण हळूहळू माझे पिंपल्स वाढायला लागले. पण शाळेत असतानाही माझ्या मनात मात्र एक विचार नक्की यायचा, मलाच काय एवढे पिंपल्स येतात? आरशात स्वतःकडे बघितलं की असं वाटायचं हे कधी जातील, पण मनात एक आशा असायची हे गेले तर किती बरं होईल. विचारात माझे खूप दिवस गेले, पण नंतर मला पिंपलची समस्या इतकी वाढली की शेवटी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. माझा चेहरा बघितल्यावरती डॉक्टर पहिल्यांदा एकच बोलले की पिंपल्स खूप आहेत, आधी आपण पिंपल्सवर उपचार करू. आता तुम्ही मनात पिंपल्सच दाखवायला डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टर म्हणतायत आधी आपण पिंपल्सचे उपचार करू. असे का म्हणले असतील डॉक्टर? माझ्याच चुकीमुळे पिंपल्स सोबत माझ्या चेहऱ्यावरती खूप खुणाही झाल्या होत्या. मला सांगितलं की खुणांसाठी आपल्याला वेगळी ट्रीटमेंट करावी लागेल, आधी आपण जे ऍक्टिव्ह पिंपल्स आहेत ना ते घालवायचा प्रयत्न करू. मग काय डॉक्टरांनी एवढी भली मोठी लिस्ट भरून मला औषधं दिली, फेसवॉश, क्रीम, गोळ्या भरपूर सारं होतं. खरं सांगायचं तर मी सुरुवातीला खूप टाळाटाळ केली. कधी क्रीम लावायचे, कधी नाही, कधी फेसवॉश वापरायचे, कधी नाही. गोळ्या खायचे तर विसरूनच जायचे. खूप खूप गोळ्या माझ्या अशाच पडून होत्या. तुम्हाला खरं सांगू का, मी सुरुवातीला ना उपचार अजिबात मनापासून घेत नव्हते. डॉक्टरांनी मला महिन्यांनी बोलवणार तर मी 5-6 महिन्यांनी जायचे आणि परत पहिल्यापासून नवीन ट्रीटमेंट माझी चालू व्हायची. कारण की ना मला जायचा पण खूप कंटाळा यायचा आणि मी चेहऱ्याला आहे ना खूप मनापासून आहे ना सिरियसली घेतच नव्हते. डॉक्टरांकडे जाईपर्यंत ना माझ्या गोळ्या संपलेल्या असायच्या, माझी क्रीम संपलेली असायची आणि मग गेलं ना की डॉक्टर म्हणायचे आता परत आपल्याला पहिल्यापासून ट्रीटमेंट करावी लागेल, कारण की तुम्हाला महिन्यात बोलवलं होतं तर तुम्ही 5-6 महिन्यांनी आलाय. मला हे सगळं आठवून ना मलाच माझं खूप हसायला येतं. त्यालाच जाणवलं की पिंपल्स खूप येत आहेत, आपल्या तोंडाचं पूर्ण वाटोळ होऊन बसले. तेव्हा मी स्वतः डॉक्टरांनी सांगितले की नीट पथ्य पाळायला लागले. रोज फेसवॉश वापरायला लागले, रोज क्रीम वापरायला लागले, गोळ्या व्यवस्थित घ्यायला लागले, डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य पाळायला लागले, व्यायाम, आहार, झोप, पाणी हे सगळं सगळं परत चालू केलं. आणखी एक गोष्ट मला अजून आठवते, जेव्हा मी पहिल्यांदा फेसवॉश वापरला ना तेव्हा मला इतकं भारी फील झालं ना, कारण की याआधी कधी मी फेसवॉशच वापरला नव्हता. आज हसायला येते, पण मागे वळून बघताना मला असं वाटतं की मी खूप चुका केल्यात, त्यामुळे मला स्वतःलाच खूप त्रास सहन करावा लागला. त्यावेळेस आहे ना मला पिंपल्स म्हणजे एक सामान्य गोष्ट वाटायची. तेव्हा मला इतकं पिंपल्स बद्दल काहीच माहित नव्हतं. जेवढी समज तेवढंच करायचे. पण खरंच सांगते, पिंपल्स खूप डेंजर आहेत. चेहऱ्याचं पूर्ण वाटोळ वाटोळ करून टाकतात. मी तुम्हाला ना खरंच खूप मनापासून सांगते, तुम्ही जर माझ्यासारख्या चुका करत असतील ना तर अजिबात करू नका. पण तुम्हाला मी खरंच सांगते, जेव्हापासून मी योग्य स्किन केअर करायला लागले तेव्हापासून माझ्या स्किनवर खूप इफेक्ट होत गेला. मला माझी नॅचरल स्किन मिळत गेली. आता तुम्हाला वाटत असेल की योग्य स्किन केअर म्हणजे नक्की काय, तर मी माझ्या भाषेत एक तुम्हाला छोटंसं उत्तर देते. योग्य स्किन केअर म्हणजे आहार, झोप, व्यायाम, पथ्य आणि डॉक्टरांनी दिलेले सल्ले आणि डॉक्टरांनी दिलेले फेसवॉश, क्रीम्स, गोळ्या ह्या डेली वापरत चला आणि डेली रुटीनमध्ये ठेवत चला. याने तुमच्या स्किनला नक्कीच फायदा होईल. हे सगळं रोज नियमित वापरणे म्हणजे योग्य स्किन केअर करणे. आज केलं उद्या करणार नाही, कंटाळा आलाय, ही सगळी कारणं केली ना तर त्याला योग्य स्किन केअर असं म्हणतच नाही. आणि हो, आज मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटली, कारण की मला असं वाटतं मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत, कारण की माझ्या चुकांमुळे मला खूप त्रास झाला तर तुम्हाला होऊ नये. माझ्या स्किन जर्नीच्या पुढच्या भागात नक्की काय झाले हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, त्यामुळे भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.